कालच्या जिल्हा परिषदेच्या विजयानंतर सर पक्षश्रेष्ठींचा विश्वास तुम्ही तर सार्थ करून दाखवला. विजयाचे श्रेय कोणाला द्या? या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आमचे दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषदची माझी आई सुवर्णा सतीश पाटील या 3594 मताच्या लीडने या ठिकाणी विजयी झालेले. या विजयाचं श्रेय माझ्या सर्व मायबाप जनतेला जाते. माझे सोबत असलेले दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करणारा माझा सर्व मित्र परिवार आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या निवडणुकीसाठी चांगल्या पद्धतीने परिश्रम घेतलेले. वाड्या वस्त्या तांडे गाव वस्ती एकही असं ठिकाण सोडलं नाही की ज्या ठिकाणी आमचा धनुष्यबाण पोहोचला नाही. या सर्वांना मी माझं विजयाचं हे करतोय, श्रेय देतोय. मतदारांनी विजय करून आपला विजय करून ते तुमच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी तुमचं काम केलेलं आहे. तुम्ही मतदारांपर्यंत कसे पोहोचा? आता जिल्हा परिषदच्या ज्या विविध योजना आहेत, माझा जाहीरनामा जो मी दिला होता, माझा वचननामा जो दिला होता, मी माझ्या भाषणामध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या त्या सर्व गोष्टी मी या आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी प्रत्येक शब्द पाळणार आहे. संपर्क कार्यालय माझं आहे लोहाऱ्यामध्ये, माझे कॉन्टॅक्ट आहेत, सर्वांशी माझे चांगल्या पद्धतीचे संपर्क आहेत. त्या माध्यमातून मी मतदारांपर्यंत टच मध्ये कायम राहणार आहे. आधी होतो, आताही राहणार आहे. त्यामध्ये काय वाद नाही, कुठला काय विषय नाही. पहिल्या 100 दिवसाचं पहिलं काम काय असेल तुमचं? पहिलं तर मूळ म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याच्या मूळ अडचणी आहेत त्या आहेत, शेतरस्ते आहेत, अतिक्रमण मुक्त शेतरस्ते करायचे, लाईटचा प्रश्न सोडवायचा आहे, असंख्य काम आहे. सगळेच प्रायोरिटीनं बघायचे. मतदारांना तुम्ही काय सांगू इच्छिता? त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे, ज्या जबाबदारीसाठी मला त्यांनी एक नेतृत्व चांगलं म्हणून मला संधी दिलेली, त्याच्यामुळं मी या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही जो विश्वास माझ्यावरती ठेवलाय त्याचं सार्थक मी 100% येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. सर, कालचा विजय पाहता पक्षश्रेष्ठीकडून तुम्हाला कोणत्या पदाची ऑफर वगैरे आली का? जिल्हा परिषद मध्ये मी माझ्या पक्षातील जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी माझं फोनद्वारे सतत मी संपर्कात आहे. आज उद्या मी भेट देखील त्यांची घेणार आहे. पक्ष श्रेष्ठी जे ठरवतील, जी जबाबदारी जिल्हा परिषद मध्ये देतील मला मान्य असेल आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही पुढे चालणार आहे. जय महाराष्ट्र.